बघा पिंक आणि येलो. अरे कुठं बसले ते कुठं शोधा दे ना. तिकडे टोकले. चला बॅट्समन पाठवा प्लीज. पहिली जोडी मैदानामध्ये तैनात होईल. दोन्ही संघाचा 12 प्लीज. कोणाचा आहे? रुद्रचा आहे का? रुद्र इकडे म्हणजे फिरतात तर 25 जण. हे बघा सगळे पिवले काविल स्पेशलिस्ट. बेलापूरच्या कट्टर समर्थक AKPL मध्ये ज्यांनी दमदार पैशांची बरसात केली होती, कारण त्यांचा संघ दुर्दैवानं आमच्या गावच्या स्पर्धेमध्ये नव्हता. दुर्दैवानं येस पेवलेमध्ये पब्लिक इकडे इकडे फिरू नका प्लीज. चला पहिला पेनल्टी राहील प्लीज. चला AP बॉईज. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. त्यांचा 12 होण्याची पेनल्टी आहे प्लीज. AP बॉय नेरुळ तुमचा 12वा 12 मॅन नसेल. तू कुठला? हे कुठला आहे? अच्छा अच्छा हा पिवळा आहे. हा हे काविलवाले आहेत. जॉन्डिस. येस गुलाबी पाहिजे. मोहित पहिली जोडी सलामीची मैदानामध्ये तैनात. टॉस जिंकला. AP बॉय नेरोने पहिल्यांदा स्वीकारली फील्ड बॅटिंग. तर पहिल्यांदा फिल्डिंग. चला पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. रुद्र 11 मापेगाव संघाचा पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण. आणि हा पहिला चेंडू आउटसाइड स्टंप. पहिला चेंडू वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या बिनबाद 1 वन फनन. अतिशय दमदार स्पर्धा. या स्पर्धेचे नाईक चषक 2025. तुमच्या गेटच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना प्लीज मागे राहा प्लीज. गेटच्या समोर बघा आमच्या समोर. मागे जरा प्लीज. पाहुण्यांना मॅच दिसू द्या. पाहुणे मॅच बघतील की तुमचे ढोंगण बघतील. जरा बाजूला वा. इकडे किती जागा आहे बघा. इकडं प्लॉट खाली आहे. राईट महोदय विकेट तयार. छोटा हो. येस ग्रेट डिलिव्हरी. जोरदार अपेल. कॉट बिहाइंडचा अपील केलं होतं. पंचांनी मात्र नकार दिला. नाबाद असल्याचा निर्वाळा दावा समर्थन. रोनित आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी केली. धाव संख्या फक्त इनिमिन 1 धाव. ओनली वन. या सचिन नाईक वरती या प्लीज. सचिन नाईक प्लीज स्टेजवर या प्लीज. राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस पहिला दमदार स्ट्रोक. 6 रन. जबरदस्त टायमिंग. कोणाच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा बेबंद फटका. बुलंद फटका. आसमानी स्ट्रोक.
शेवटचा सामना शेवटचा कलगीतुरा दोन टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदुबी रणधुमाली रणकंदन लास्ट डिलिव्हरी फ्रॉम रोनित एपी बॉईज नेरुळ ओ येस हेलिकॉप्टर स्ट्रोक चेंडू गेला कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ पुन्हा एकदा 2 धावा लेझी क्रिकेट आणि पहिल्या षटकात धावाले तब्बल 11 खरं म्हणजे एपी बॉईजने कसा निर्णय घेतला मला समजत नाही खरं म्हणजे शेवटचा डाव खेळायचा आहे अंधार कदाचित होईल शक्यतो कोणी फलंदाजी क्षेत्ररक्षण करत नाही पहिल्यांदा बॅटिंग घेतात नंतर मात्र टार्गेट चेस करण्यासाठी जातात चला शेवटचा षटक अजित 6 गेंदे बचे आहे अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर आणि फलंदाज सुजित आणि रोहित अजित बॉलिंग मार्क होता या चला स्पीडअप करा प्लीज आपल्याकडे वेळ नाही आणि हा शॉट पिचने हुक करायचा आहे चांगलं फिल्डिंग आणि बॉल गेला डॉट 5 चेंडू बाकी आहेत धाव संख्या 11 वर आणि हा येस हलक्या हाताने पुश केला टॅप केलाय चेंडू गेला शॉट मिडवे केला पुन्हा एकदा 2 धाव मिळतील परंतु नॉन स्ट्रायकर ही पुन्हा एकदा खराब फिल्डिंग धाव संख्या झाली 13 वर आयोजकांना धन्यवाद देतो की चांगल्या क्वालिटीचं जेवण दिल्याबद्दल त्या दिवशी प्रीमियर लीगला गेलो 50 किलो मटण 200 भाकरी 10 मिनिटं संपल्या आम्हाला छोटी बटाटी त्याला त्या मटणाच्या रश्श्यामध्ये कुस करून गेली काल ते घेतल्यानेच खवणला सगळा टोप हा मस्त नाही का खरं खरी गोष्ट आहे आउटसाईड द स्टंप पुन्हा एकदा चेंडू पुश केला टॅप केला जाईल नाही तुम्हाला नाही चांगल्या प्रकारचं जेवण 3 दिवस आयोजकांनी मात्र अतिशय आणि ज्यांनी मेहनत केली ज्यांनी पिच म्हणते 40+ शॉट दिलीप मात्रे होते ना जितू मात्रे आणि चंदू पाटील अतिशय चंदू पाटील नेहमी स्माइलिंग दुसरा देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणतो मी कधी बघा चेहरा नेहमी असरा हो देखो घुटना टेक तमाशा देख और ये दमदार सिक्सर 6 रन नवीन फलंदाज जर तुमच्याकडे गार्ड नसतील ना तर सरळ खोबऱ्याच्या वाट्या लावून या नाही खोबऱ्याच्या वाट्यात तुम्हाला फायदा सांगतो मॅच संपले खोबरा धुवायचा लगेच मिक्सर लावायचा मटणामध्ये वापरायला उपयोग आणि खोबऱ्याच्या वाट्यात चांगल्या असतात सामान पण सुरक्षित कुठल्याही प्रकारचा डॅमेज नाही त्वचेला विराज नाही एक वेळ गार्ड तुटल पण खोबरा तुटणार नाही बघा कधी मिक्सरची ब्लेड पण तुटते पण खोबरा तुटत नाही जास्त त्रास असेल तर अजून वाटीवर वाटी चढवा चला बॉलिंग मार्क होता या लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो अंतिम चेंडू आणि हा यस पुन्हा एकदा चपराक परंतु फायदा होणार नाही चेंडू गेलाय काऊ कॉर्नरला पुन्हा एकदा चांगला रनिंग मध्ये विकेट फलंदाज यस 2 धावा मिळते चांगला रनिंग मध्ये विकेट टोटल स्कोर झाला
23 आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज म्हणजे प्रति षटकामागं 12 धावांचं इक्वेशन समीकरण. चला मी आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. नाईक चषक 2025 मध्ये आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक आपलं अभिनंदन करतो. पुढच्या वर्षी स्पर्धा अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. कदाचित मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवा, कारण पहिली बाईक आणि पहिली बायको महत्वाची आहे की नाही सांगा मला. नाही तर तुम्ही 50 कराल, मराला शेवटी पहिल्या बायकोकडे येणार. धन्यवाद. यस, आमचे निलेश म्हात्रे बेलापूरचे ज्यांनी AKPL मध्ये अतिशय मजा आणली होती आणि भरपूर पैसा लावले होते निलेश म्हात्रे. चला पहिली जोडी मैदानामध्ये 24 धावांची गरज. रुद्र 11 महाबे विरुद्ध AP बॉईज नेरुळ अशी ही शेवटची लढत. शेवटचा कलगीतुरा. दोन टोलक्यामध्ये घमासान धुमशान. येलो विरुद्ध पिंक. चांगले चांगले कलर आहेत. फ्लेमिंगो, अरे सिटीज फ्लेमिंगोची आहे. चला स्पीडअप करा प्लीज. हा त्यांचे ती आहेत स्ट्रॅटेजी द्यायची. हे हुशार आहेत, मुद्दाम टाइमपास करायचा जेणेकरून वादा डीजे ठोक दे. चोवीस धावांची गरज. 12 चेंडू. बघा एक माझा एक मित्र आला, स्टेजवर चढला, जाम मध्ये मोठा झाला, जाम मध्ये पैसा कमवला, भोर मोठा झाला. मला साला हे वाटायला लागला एवढा कसा मोठा झाला. तुम्ही म्हणतो KFCचा मालक आहे. KFCचा मालक म्हणजे बघा KFC दुकान किती फॉर्मला असतं. तो म्हणतो कालूबाई फरसान सेंटर. तिच्या आईला 5-5 रुपयाच्या पुढे श्रीमंत. KFC कालूबाई फरसान सेंटर. चला बॉलिंग मार्क तयार. जितो 12 मध्ये 24 धावा करायचे आहेत. पहिला चेंडू तयार. बॉलिंग मार्क तयार. गोलंदाजीच्या पटलावर, रॅम्पवर, ट्रॅकवर. जितो सलामीचा फलंदाज असेल सनी आणि रणजित. चला 12 मध्ये 24. 1 लाखाचा मामला. 50-25. आणि हा पहिला चेंडू स्वीट चिट. पहिलं टायमिंग जबरदस्त टायमिंग. शॉर्ट पिच चेंडू अकोटाब्याने. हा पहिला दमदार षटकार. धावसंख्या तरी 6 वर. आदेश डीजे धन्यवाद देतो. चांगली साऊंड सिस्टम. एकाच स्पर्धेला 5-5 माईक आणले, एक पण चालत नाही. शेवटी तो आयोजक गेल्याने देवळातला हरिपाठाचा माईक आणला. बघा आयोजक किती हुशार. जेवायला आणले सप्त्यामध्ये कॉमेंटेटर लोकांना. चांगली गोष्ट आहे, पुण्याचं काम आहे. चला रायना महोदय विकेट तयार. आणि हा एक पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह मिळेल. फक्त एक धाव. 100 ज्यादा कुछ भी नाही. टोटल धाव संख्या झाली 7 व 7 फन ऑन बिनबाद. 7 15 धावांची. एकूण किती 7 धावांची म्हणजे 17 धावांची गरज. 10-17 1.70 रिक्वायर्ड ईच अँड एव्हरी डिलिव्हरी. रायना महोदय विकेट तयार. खेळेल जितू. ये देखो. यस ग्रेट कॅच. नाव काय रे नाव काय.
चंदन महापे 50 वर्षानंतर क्रिकेटचा उदय त्यांच्या गावात झाला. तरी पण बघा किती डेव्हलप केली त्यांनी. जसं आम्ही कधी जन्मापासून गेलो पण प्रगती नाही. तुम्हाला विनंती अशी प्लीज थांबा षटकार नाही का? मग ते आता का सांगतात मला समजत नाही. त्यांना आता शोधाले काय अंपायर काय चौकार की षटकार? नाही आता सांगा नंतर मग येत नको प्रॉब्लेम नको. नाही प्रॉब्लेम नको. जन्माला येण्या अगोदरच घरात पाळणा टांगा म्हणजे टेन्शन आहे ना. बरोबर की नाही? बॉलिंग मार्ग तयार. राईट आर्म महोदय विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर 24 धावांची गरज. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वप्नील व्हीएन ग्रुप वैभव नाईक ग्रुप आयोजित ही स्पर्धा हो. यस दमदार स्ट्रोक्स. शाबास डिलिव्हरी वेल बॉल. 6 चेंडू आणि 7 शस्त्रा. लास्ट डिलिव्हरी शेवटचा बॉल. 1 बॉल टू गो. 3 बॉल डॉट आले म्हणून शेवटचा डाव त्याने कसा काय घेतला मला समजत नाही. हां जर कॉम्प्रो केला असं तर नेम न्या तर सांगू शकत नाही. आणि हा यस पुन्हा लॉफ्ट केला चेंडू मिड विकेटला. झेल इज गॉन. सुरेश यादव यांचा हा अप्रतिम झेल जमिनीवर पडता पडता हा झेल अलगद उचललाय. आणि राहिल्या 6 मध्ये 17 धावांची गरज. या स्पर्धेमधील अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल ओव्हर. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. 6 गेंदे 17 धावा. दमदार आयोजन सालाबाद प्रमाणे अतिशय भन्नाट नाईटची स्पर्धा डे नाईटचं फॉर्मेट. त्यांचंही दागमन पुन्हा आपला पुण्याचे हार्दिक स्वागत करतो. आणि हा पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी जोरदार अपेल आणि हा फलंदाज बाद होईल. अतिशय डॉट दिले का काय आउट आहे? डॉट दॅट शुड बी डॉट. 5 चेंडू मध्ये पाहिजे. 17 धावांची गरज. चंदन बघा बोंडकोड्याचा म्हटले 5 चंदनना. दुसरा एक चंदन तलवार. चंदन नावाला सध्या हे आहे डिमांड आहे. यस हेलिकॉप्टर स्ट्रोक. चेंडू जाईल लॉंगॉनला. आणि फलंदाज यस चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वास्तविक बॉल इकडे फेकला असता कदाचित बाद झाला असता. पण यानं बोललं का तिकडे फेकला मला समजत नाही. आणि बॉल राहिले 4 धावा पाहिजे. तब्बल 15 धावांची गरज. 4 चेंडू 15 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. 2 बलाढ्य टीम आमने सामने. एकीकडे एपीबीवा त्याच्यानंतर 2 कतीर रुद्र 11 मापे. MIDC चा दादा संघ. बरोबर MIDC माहिती नाही.
चला स्पीडअप करा प्लीज. हो ग्रेट डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग. अप्रतिम बॉलिंग अटॅक. रुद्र 11 महापे संघाचा दमदार प्रदर्शन. एक्झिबिशन परफॉर्मन्स. अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय बॉलिंग अटॅक. भन्नाट मार आणि 3 चेंडूमध्ये पाहिजे तब्बल 15 धावांची गरज. हा चेंडू जर डॉट गेला तर 1 लाखाचं बक्षीस आणि भव्य ट्रॉफीज. अर्थातच साहिल MIDC मध्ये. आणि येस ग्रेट डिलिव्हरी. शेवटच्या सामन्यात मात्र ABP माझा फेल झाला. त्याने कसा निर्णय घेतला मला समजत नाही. टॉस जिंकला होता खरं म्हणजे त्यांनी मस्त घ्यायला नको होता. चला झालं ते झालं. जर त्याच्या भाषा क्रिकेटमध्ये चालत नसतात. राहिले बॉल 2 बॉल 2 बॉल्स टू गो. रिक्वायर्ड 15 रन्स. जरी मारायला दिले तरी फरक पडणार नाही कारण या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. राईट आर्म हो द विकेट. आणि हा जवळ शॉर्ट फाईन लागले जाईल. दमदार विजय प्रस्थापित करताना जबरदस्त वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब आणि या जेते पदाला गवसणी घालणारा चॅम्पियन्स ऑफ द चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट्स नाईक चषक 2025 हे अभूतपूर्व दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. व्हीएन ग्रुप आयोजित या स्पर्धेचे दमदार आयोजक आदेश अगसकर असतील. अक्षय म्हात्रे, सारंग वेटा आणि यश पाटील. यस आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. पहिला नंबर जातोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जाईल MIDC मध्ये. दुसरं जाईल नेरूळ.